अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते शिव हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव नमः. श्री माता पिता भ्यो नमः. मग ते घेऊन आपुले पासी, भोजन करी योगींद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनेसी, लागता भक्षी आवडीने. श्री गणरायाला वंदन करून, श्री गुरुला वंदन करून, श्री माता पित्यांना वंदन करून आणि समस्त श्रोत्यांना वंदन करून आपण काल जो कथा भाग पाहिला गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ चाललेले आहेत आणि त्यांना वाटेत कनकगिरी नावाचा गाव लागतो. त्या गावात गेल्यानंतर मच्छिंद्रनाथांना भूक लागते. भूक लागल्यानंतर गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणतात की ह्या गावात जाऊन भिक्षा मागून आण आणि माझी भूक भागव, माझ्या भूकेचं शमन कर. आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी जाऊन त्या गावातून जिथं पितृश्राद्ध चाललेलं होतं त्या पितृश्राद्धाचा कार्यक्रम झालेला होता आणि त्या ठिकाणी लोक जेवत असताना त्यांनी भिक्षा मागितलेली आहे. तिथल्या गृहिणीनं, तिथल्या महिलेनं त्यांना भिक्षा दिलेली आहे आणि भिक्षा दिलेल्या घेऊन तो मच्छिंद्रनाथापाशी घेऊन आलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी जेवण केलेलं आहे, भोजन केलेलं आहे आणि त्यानंतर जो कथा घडत आहे ती आज आपण पाहणार आहोत. तर मच्छिंद्रनाथांनी जेवण चालू केलेलं आहे, जेवण केलेलं आहे. अत्यंत सुंदर असं ताट वाढून त्या गृहिणीने दिलेलं होतं. अत्यंत जे काही जेवण झालेलं आहे सद्गुरु मच्छिंद्रनाथांचं उत्तम जेवण. ते जेवण जठर भांडारी भरुणी भरते आणि किच्छे नाही पुरते, परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला. तर अशा प्रकारे त्यांचं जेवण झालेलं आहे. परंतु सर्व पदार्थ तर चांगले होतेच, परंतु त्यात विशेष जो वडा आहे त्यांना वडा अत्यंत आवडलेला आहे. आणि पुढे गोरक्षनाथांना ते काय म्हणत आहेत, ऐशी चित्ती कल्पना जठर भांडारी भरुणी भरते आणि किच्चे नाही पुरते, परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरवला. परी पदार्थ पूर्वपणी कामना येते राहिली मनी, की वडा आणि कसता भोजनी चांगुलपणा मिरवतो. तर त्यांच्या मनात आलेलं आहे हे पदार्थ तर सर्व छान झालेले आहेत. छान आपल्याला जे काही आपण ग्रहण केलेले पदार्थ आहेत ते तर उत्कृष्ट होते, चांगले होते, स्वादिष्ट होते. परंतु वडा जर अजून वडे जर 2-3 असते तर जेवण अत्यंत चांगलं झालं असतं, असं मच्छिंद्रनाथांच्या मनात येत आहे. ऐसे चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन, तो सचिष्य ओळखून बोलता झाला गुरुशी. तर गोरक्षनाथांनीही ओळखलेलं आहे मच्छिंद्रनाथांच्या मनात काय चाललेलं आहे. त्यांना काहीतरी आवडलेलं आहे असं वाटत आहे. आणि गोरक्षनाथ काय म्हणत आहे, म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली मना, तो वर्त उघड दावनी वचना आम्हा कार्या निरोपावे. हे गुरुवर्या,
तुमच्या मनी अशी कोणती कामना आली की तुमच्या चेहऱ्यावरती दिसत आहे की तुम्हाला काहीतरी हवं आहे, तुम्ही निरोप करा, तुम्ही आदेश द्या आणि मला जी काही कामना आहे, जी काही इच्छा आहे, जे काही तुमच्या मनात आलेलं आहे ते मला सांगा आणि मला त्या कार्यासाठी पाठवा, असं गोरक्षनाथांना गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे, आपल्या गुरुला म्हणत आहे. येरो म्हणे गोरक्षनंदना, कामना वेदली माझी आमना, अनेक वडा असता भोजना, तृप्त चित्ती मिरवतो. हे गोरक्षनंदना, हे गोरक्षा, आणि जर एक कामना मनात माझ्या आलेली आहे, एक इच्छा उत्पन्न झालेली आहे, एक तृषा उत्पन्न झालेली आहे की अनेक जर एक वडा किंवा एक दोन वडे असते भोजनात तर अत्यंत चांगलं झालं असतं, म्हणजे तृप्त झालं असतं, माझं चित्त जे आहे ते तृप्त झालं असतं, असं गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणत आहे. ऐसे कुणी गुरुचे चोज, म्हणे गुरुराजा महाराज, आत्ताची वडा निसहज, तुम्हा प्रती देईन मी. ऐसे म्हणून तात्कालिक उठला झाला तपोनायक, विप्रगृही येऊनी देख, मारे हाक गोरक्षतो. तर अशा प्रकारे आत्ताच जातो आणि वडा घेऊन येतो. हे गुरुवर्या, हे गुरुश्री, जी काही तुमच्या मनात इच्छा झालेली आहे वडा खाण्याची, आत्ता जाऊन घेऊन येतो. तो उठलेला आहे त्या गृही, जिथं ज्या गृहिणीने त्यांना ते ताट वाढून दिलेलं होतं त्या घरी तो गेलेला आहे आणि तिथं जाऊन त्यांनी भिक्षा मागितलेली आहे, हाक मारलेली आहे. म्हणे माय ओ माय आत्ता, आणि वडा दे तत्वता, मम गुरुची कामना असे चित्ता, तृप्ती असता ते पावेना. हे माय, हे माते, माझे जे गुरु आहेत त्यांच्या मनात एक कामना उत्पन्न झालेली आहे आणि त्यांना अजून वडा ताटात असता तर अजून चांगलं झालं असतं, अजून चित्त तृप्त झालं असतं असं वाटत आहे, म्हणून 2 वडे मला द्यावं, असं तो त्या गृहिणीला, त्या महिलेला, त्या स्त्रीला म्हणत आहे. तव ते बोले नित्यंबिनी, आलासी गुरुचे निमित्त करुणी, परी सकाम सविता स्वेच्छापणी, हृदय पात्री हे लावे. तर ती जी महिला आहे, ती जी गृहिणी आहे, ती जी माता आहे, त्याला काय म्हणत आहे, अरे गुरुचं नाव पुढं करून तुलाच खावं असं तुझीच इच्छा झालेली आहे आणि गुरुचं नाव काय पुढे करतोस, असं ती त्या गोरक्षनाथाला म्हणत आहे. माते दाहुनी गुरुभक्ती, कामने करू पहाशी तृप्ती, तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती, मज लागी जानपा. गुरुभक्ती दाखवतोस, परंतु आतून तुझ्या मनात मला माहिती आहे की तुलाच वडा खावासा वाटत आहे आणि मला सगळं कळतंय, असं ती महिला, ती माता, ती भगिनी आणि त्या बालकाला, त्या गोरक्षनाथाला म्हणत आहे. एरू म्हणे जननी ऐसे, कामनी वेधले नाही मानस, गुरु इच्छा काम उद्देश, पाहून आलो तवठाया. तर हा गोरक्षनाथ म्हणत आहे, तसं काही नाही, मला काही वडा खाण्याची इच्छा नाही, मला खरंच माझ्या गुरूंना, माझ्या गुरुवर्याला वडा खाण्याची इच्छा झालेली आहे आणि म्हणून तर मी ह्या ठिकाणी आलेलो आहे. ये रोमणे जननी ऐसे, कामनी वेदले माही मानस, गुरु इच्छा काम उद्देश, पाहू आलो तवठाया. तवती बोले विप्रनंदिनी, गुरुवर्त कामना मनी, वेदली म्हणतो चित्र तरी प्राग्नी, वचन माझे ऐकावी. आगाम भक्तीचे प्रसंगी करून, तू ते दिदले पहा वाढून, पुन्हा आलाशी मागून, तरी ती नाही फुकाचे. फुकट येतंय काय, असं ती बाई, ती जी स्त्री आहे, ती जी माता आहे, ती त्या गोरक्षनाथाला म्हणत आहे की पहिल्या वेळेस जेव्हा आला होता तेव्हा मी फार भक्तीनं ते ताट वाढून तुला दिलेलं होतं, खरोखरच तू त्यावेळेस जी देण्याची भावना होती ती आता ती भावना माझ्यात राहिलेली नाही, मला असं वाटत आहे. आणि ती पुढं काय म्हणत आहे,
येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांग तुम्हास आम्हास तेची देवणी तू ते खास वडे जाण इच्छितो. तरी हे माते त्या माईला त्या आईला तेथील गृहिणीला तो म्हणत आहे की तुला काय पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे. फक्त मला 2 वडे दे. माझ्या गुरुची जी इच्छा आहे, जे काही मला माझ्या गुरुला इच्छा झालेली आहे, ती मला त्या इच्छेचं निरसन करायचं आहे. त्यांना वडे नेऊन द्यायचे आहेत. तर पुढे येरी म्हणे गुरुभक्ती माते दाऊ पावलाशी शक्ती. परी वडे अन्नावरते पाहिजे ती डोळा काढून दे का. जर तुला वड पाहिजे असतील तर तुला तुझा एक डोळा काढून द्यावा लागेल, असं गोरक्षनाथाला आणि ती जी महिला आहे, जी गृहिणी आहे, ती म्हणत आहे. हे म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेदले मन. तेरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या. ऐसे बोलणी केले कौतुका तत्काळ अंगुळी अनामिका. चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबळाते. तर अशा प्रकारे ती करंगळी आहे, त्याने डोळ्यात घातलेली आहे आणि डोळा बाहेर काढून आणि त्या महिलेला किती म्हणजे किती धाडस, किती गुरुभक्ती किती कशी असते, किती श्रेष्ठ गुरुभक्ती गोरक्षनाथांची आहे. वड्यासाठी आपल्या गुरुची इच्छा तृप्ती करण्यासाठी त्याने स्वतःचा डोळा आणि त्या बाईपुढे धरलेला आहे आणि वड दे म्हणत आहे. बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पोटी. जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे. की मांदार नदी स्वर्गी हुनी उत्तरे मणिकर्णिकेचे जीवनी. तन्याय चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुधिराचा. ती डोळा काढला आणि त्या ठिकाणी रक्ताचा लोट त्याच्या डोळ्यातून वाहू लागलेला आहे. आणि अशा प्रकारे का ते जाया हेलन भाव म्हणावी ती रुधिर नोहे शक्ती. दाव पातली गुरुभक्ती विप्र कामना पात्र भरती. जीवन भागीरथी दाविली. का ते जाया हेलन भाव ती सगराची मिरवली ठेव. तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्ष नगीची आणली असे. असो असे तेने रुधिरा लोट लोटला महिवरा. ते पाहुणी चिंतातुरा प्रेमे जाया मिरवली. रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट. खंडना नोहे परम अचाट भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिरपाट नोहे धरा देवीचा शुद्ध मळवट. भाळी चर्चुनी कुंकुमपाट भूषण मिरवी लोकाते. ऐसे ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण. परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे आहा आहा कैसे बोलते झाले विपर्यासे. धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरवला. अहो आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काढीला जेणे नयन. परिती व्यापुनी भय संपन्न म्लान मदन मिरवली. तर अशा प्रकारे ती जी गृहिणी आहे तिला आश्चर्य वाटले आहे. ती तिच्या मनात एक तिला जाणीव झालेली खरंच गुरुभक्ती श्रेष्ठ आहे ह्या शिष्याची. आपण सांगतात त्याने डोळा तात्काळ बोट घातलं डोळा काढून आपल्यापाशी दिलेला आहे. खरंच हा श्रेष्ठ शिष्य आहे. आणि मनातून तिचं तोंड म्लान म्हणजे मलिन झालेलं आहे. तिला एक मनात ही सल वाटू लागलेली. आपण मगच त्या गोरक्षनाथाला त्या बालकाला विनाकारण आपण त्रास दिला आणि ती घरात गेलेली आहे. मग वडे घेऊन 7-5 देव पाचली लगबगे साच. पुढे ठेवणी व देवाचे ऐक्यात ते करी भावार्थ. उपरी जोडून उभय पाणी विनंती करी म्लानवदनी. मने महाराजा सहजवानी शब्द माझा उदिला. हे महाराजा, हे तपोश्रेष्ठा, खरंच तू धन्य आहेस.
मी विनाकारण तुला मी सहज बोलले होते आणि सहज बोलले असताना मला काय माहिती तू डोळा काढून खरंच देशील म्हणून. आणि खरंच माझा शब्द तुला ह्या ठिकाणी तसं म्हणायला नाही पाहिजे होतं, असं ती गृहिणी आणि गोरक्षनाथांना म्हणत आहे. परी उदय होता न लाविता वेळ, तुम्ही बाहेर काढिले बुबळ, परी मम अन्याय शब्द केवळ, क्षमापात्री मिरवणे. तर मी सहज बोलले होते, हे बाळा, हे बालका, अरे तू बोलता क्षणी तू तात्काळ बोट घातलं आणि बुबुळ बाहेर काढून दिलं. तुला थोडा सुद्धा म्हणजे काय होईल, त्रास होईल असं वाटलं नाही का? अशा प्रकारे मला क्षमा कर बाबा, माझ्याकडून भलतीच चूक झाली आज. आणि ही असं गृहिणी आणि त्या बालकाला म्हणत आहे. तुम्ही कृपाळू संपूर्ण, बैसता अंगी क्लेश धरून, परी तितके दुःख पराकरण, देवाशे वाटना. की कमळ करी अस्त समयी, घ्यावया इच्छाद्रुम घेतरदी, परी ते दुःख प्रवाही, कदा काळी मिरविना. शेवटी आपण पाहुणे मरण, पराते कळके सुख ओपुन, राहे तन्याय करून, तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ, तू किमत झालीस भयभीत, वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ, चक्षु दिला मी आपला. अगं हे माये, हे आई, हे माते, तू कशाला विनाकारण भयभीत होतीस? मला त्याचं काही वाटलेलं नाही. मला फक्त वडे प्राप्त करायचे होते, माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करायची होती. त्याच्यासाठी मला प्राणही गमवावे लागले तरी देण्याची तयारी आहे, असा तो शिष्य होता. प्राण जरी द्यावा लागला असता तरी त्याने दिला असता, परंतु वडे त्याने आपल्या गुरुची इच्छा तृप्ती केलीच असती. असं तू व्यर्थ भयभीत होऊ नकोस, तू व्यर्थ मनात काहीही शंका कुशंका आणू नकोस. मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही, फक्त मला वडे पाहिजे होते, माझ्या गुरुची इच्छा पूर्ण करायची होती. तरी तो भयभीत न होई सकळ, सोकरी माझे विराजे बुबळ, येरी मने तपस्वी स्नेहाळ, कृपा करी मजवरी. इतके देवनी माते दान, बुबळा सहित निजे अन्न, आपुले कार्य संपादन, क्षमा वाढवी यामते. मला ह्या बुबळाचं काय करायचं रे बाबा? ही वड बी घे आणि बुबळ घेऊन बुबुळही घेऊन जा, तुझा जो डोळा तो दिलेला होता तोही घेऊन जा. मला काय करायचंय? मी विनाकारण व्यर्थ तुला बोलले आहे, हे अनिष्ट माझ्या हातून घडलं. आणि असं ती प्रजा, ती गृहिणी आणि गोरक्षनाथाला म्हणत आहे. ऐसे ऐकून गोरक्षनाथे नाथ म्हणे, तू न होई भयभीत, बुबुळासह वडे यांना ते घेऊन या चाललो. हे माते, तू व्यर्थ भयभीत होऊ नकोस. मी मी चाललेलो आहे बुबुळासहित. ते जे 2 वडे दिलेले आहे, 2, 3, 4, 5 वडे जे असतील ते घेऊन आणि गोरक्षनाथ चाललेले आहे. चक्षुषी आडवून पदर, जाऊन उभा राहिला गुरुसमोर, वाचे बोले नम्रोत्तर, इच्छा पूर्ण कराजी. डोळ्याला असं पदर लावलेला आहे, आडवा पदर लावलेला आहे आणि गुरुसमोर जाऊन उभा राहिलेला आहे. हे गुरुवर्या, हे गुरुश्रेष्ठा, हे घ्या वडे आणि तुमची इच्छा तृप्त करा. आणि असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ, सचीच्यासे मुख पाहत, तव वसन पदर चक्षुवर्ते, घेऊन या मिरवला. त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी आपल्या गोरक्षनाथाकडे पाहिलेलं आहे आणि त्याला दिसलेलं आहे की पदर आडवा लावलेला आहे, डोळा झाकलेला आहे, काहीतरी गुपित आहे, काहीतरी झालेलं आहे गोरक्षनाथांना, असं त्यांना वाटत आहे. त्यांना तर माहितीच होतं, ते तर अंतर्ज्ञानी होते मच्छिंद्रनाथ. ते पाहुणी चक्षु वसन, म्हणे चक्षु झाकेला केवी वसने, येरू म्हणे उगेची करुण, चक्षु वसने धैर्याला. अरे हे गोरक्षनाथा, हे गोरक्षा, अरे तू असा डोळा का झाकलेला आहे, डोळ्याला पदर का लावलेला आहे? आणि गोरक्षनाथ म्हणत आहेत, काय नाही, डोळ्यात काहीतरी गेलं होतं त्यामुळे डोळा झाकलेला आहे, काय नाही, हे वडे घ्या, खावा, तुमची इच्छा तृप्त करा, असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. ते पाहुणी जैसा श्रावणाचा अंतकाळ,
मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याते करी श्रुत, तरी धिक्कारुणी वडे अण्णा सहित, दुःख प्रवाही मिरविल. मी जर सांगितलं माझा डोळा मी काढून त्या स्त्रीला दिला होता, ते जर सांगितलं तर मच्छिंद्रनाथ ते वडे खाणार नाहीत, ते वडे टाकून देतील, असं म्हणून गोरक्षनाथांनी काहीही सांगितलेलं नाही. डोळा झाकून धरलेला आहे, पदराने असं चेहरा झाकलेला आहे. आणि पुढे जैसा श्रावणाचा अंत काळ, ऐकताना सेविती वृद्ध ते जळ, न्याय येते केवळ, दुःख सरिता लोटेल. जसा या ठिकाणी श्रावण बाळाचा अंत ऐकून, जसं त्या श्रावणाच्या आई वडिलांनी पाणी सेवन केलेलं नव्हतं, तसा वृत्तांत ते घडेल. म्हणून गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथ ती जे डोळा जो काही प्रसंग आहे तो सांगायला तयार नाही. आपलं गुरूंनी आपल्या वडे खावेत, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी तळमळ त्याच्या हृदयात आहे, एवढी त्यांची इच्छा आहे. म्हणून पुस्ता गुरुनी वचन, बोले गुरु ते गौप्य धरून, सहज स्थिती चक्षुवसन, धरली असे महाराजा. येरू म्हणे वा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझी डोळा, येरू म्हणे गुरु स्नेहाळा, भोजन झाली या दाखविन. नाही म्हणले बचिंद्रनाथ, मला तुझं मुख पाहायचं आहे, तुझा चेहरा मला पाहायचा आहे, मला तुझा चेहरा पाहिल्याशिवाय ह्या ठिकाणी मी जेवण करणार नाही. परंतु गोरक्षनाथ म्हणत आहे की मी जेव्हा तुमचं भोजन होईल, तुम्ही जेव्हा हे वडे खाचाल तेव्हाच मी डोळ्यावरचं पदर काढीन, तोपर्यंत नाही, असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांना म्हणत आहे. येरू म्हणे पा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझी या डोळा, येरू म्हणे गुरु स्नेहाळा, भोजन झाली या दाखविन. मी तो असता सहज स्थिती, की परी उगलाच नयन की उत्तगती, ठणका उठला चक्षुप्रती, आली की काय कळेना. तरी ते दावणी चक्षुद्वार, परम दिशेला पवित्र, केळस भादिल भोजन उत्तर, चक्षु पाहवा महाराजा. येरू म्हणे बाण घडे ऐसे, आधी पाहुणी तव मुखास, नंतर सारू भोजनास, दुःख तुझे हरुनिया. अहो गुरुवर्या, माझ्या डोळ्याला काय झाले, माझ्या डोळ्यातून घाण बाहेर पडत आहे. माझ्या डोळ्यात जर तुम्हाला मी दाखविला तुम्हाला डोळा, तर तुम्हाला जेवण जाणार नाही, ते गोडे खाऊ वाटणार नाही, कारण माझ्या डोळ्यात जे काही घाण गेलेले आहे त्यामुळे तुम्हाला किळस वाटेल, तुम्ही खाणार नाही वडे. त्यामुळे मी आपलं पदर लावलेला आहे डोळ्याला, तुम्हाला दिसू नये, तुम्हाला किळस वाटू नये म्हणून डोळ्याला पदर लावलेला आहे, असं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी म्हणत आहे. तरी ते दावणी येरू म्हणे बाण ऐसे घडे, आधी पाहुणी तव मुखास, नंतर सारू भोजनास, दुःख तुझे हरुनिया. तर मच्छिंद्रनाथ म्हणत आहे की आधी तुझा चेहरा मला पाहायचा आहे, तुझं दुःखाचं निवारण आधी मला करायचं आहे, मग आपलं वड मी खातो, असं गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथ म्हणत आहे. ऐसे ऐकता निर्वाण वचन, गोरक्ष बोले श्री गुरु कारण, ही मागो गेलो वडे अन्न, कथा झाली ती ऐका. हा तर मच्छिंद्रनाथांचा हट्टच आहे, तर गोरक्षनाथांनी सांगायला चालू केलेलं आहे जे काही घडलेले वृत्तांत होता तो. जया घरी वडे अन्न, तेथील सद्भक्ती आहे कामीन, तिनेची प्रथम दिदले अन्न, मागून गेलो दुसऱ्याने. तर अशा प्रकारे जिथून वडे आणले होते मी, वडे अन्न जे काही अन्न घेऊन आलतो त्या अन्नात जे काही वडे होते त्याच ठिकाणी मी परत मागायला गेलो होतो वडे. आणि त्यामुळं त्या गृहिणीनं पुढील वेळेत सांगत आहे, तुमची इच्छा काम दावून म्यास सांगितले वडे अन्न, तव ती बोलली मज कारण, गुरु भक्ती मनविशी. तरी तू काढून देई डोळा, मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबळा, खोनिया काढले. तर अशा प्रकारे मी तिथंच गेलो मागायला, परंतु तिथली जी गृहिणी, तिला विश्वास पटला नाही माझा. माझ्या गुरुनी मला जे पाठवलं आहे, मी असं तिला सांगितलं की माझ्या गुरुला वडे खाण्याची इच्छा झाली, पण तिला विश्वास वाटला नाही. तिला वाटलं की गुरुचं नाव करून मीच आलोय वडे खायला, वडे मागण्यासाठी, असं तिला वाटलं. म्हणून तिनं
माझा डोळा मागितला आणि त्या डोळ्याच्या बदल्यात मी तुला वडे देईन बाळा, असं ती गृहिणी आणि मच्छिंद्रनाथांना म्हणाली, गोरक्षनाथांना म्हणाली. त्यामुळे मी तिला डोळा काढून दिला. आणि असं गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी सांगत आहे. आयशे बोलता तर्जनी बुबळा, खोनिया काढले तरी हा अन्याय घालुनी पोटी, माते करावी कृपादृष्टी, ऐसे ऐकता तपोजेटी, परमचित्ती तोषला. तरी असं जे काही माझ्याकडून कृत्य झालेले आहे, तुमच्यासाठी जे काही मी हे सहन केलेलं आहे, किंवा तरी गोरक्षनाथ वरून म्हणत आहेत की हा जो अन्याय माझ्याकडून झालेला आहे, मी तुमच्यासाठी वडे आणा गेलो, डोळा काढून दिला, हा जो अन्याय, ते स्वतःलाच दोष देत आहे की तर तुम्ही मला माफ करावं, तर माझ्यावर कृपादृष्टी करावी. आणि ऐसा एकता तपोचित्ती परमचित्ती तोषला. तर अशा प्रकारे तो जो मच्छिंद्रनाथ, ते जे गुरु मच्छिंद्रनाथ आहेत, ते मनात आनंदित झाले. त्या शिष्य कसा असावा, आणि त्यांना आनंद झालेला आहे की माझ्यासाठी. आणि त्यानं आपला डोळा, आपलं तर्जनी ही डोळ्यात बोट घालून डोळा काढून दिला त्या गृहिणीला. मग चक्षुद्वारा हुनी वचन, हस्ते काढे मच्छिंद्रनंदन, तो रुधिर प्रवाह अति दारुण, चक्षुद्वारा येत असे. तर तो जो पदर घेतलेला होता, डोळा झाकलेला होता, ते त्यांनी उघडलेला आहे आणि तिथून रक्ताचा प्रवाह वाहत आहे असं त्यांना दिसलेलं आहे. आणि पुढे मग बोले मच्छिंद्रनंदन त्याते, बोबळ कोटे सांग माते, येरू काढून तळ हसते, गुरुनाथा दर्शवी. तर मच्छिंद्रनाथ मध्ये बुबुळ कुठे आहे, आणि ती असं म्हणल्याबरोबर त्यांनी दाखवलेलं आहे, हातात बुबुळ काढून त्या आपल्या गुरूंच्या समोर धरलेला आहे. मग तो प्रतापी योगद्रुम, मंत्र संजीवनी आराधोनी नियम, सविता तेज बुबुळ धामी, मंत्र प्रयोगी स्थापिले. तर अशा प्रकारे ते जे बुबुळ आहे, तिथं जे चक्षुद्वार आहे, जे काही डोळ्याचं खोवणी आहे, त्या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे. आणि मंत्र संजीवनी मंत्र त्यांच्याकडे होतात, संजीवनी मंत्र जपायला सुरुवात केलेली आहे. आणि पुढे पूर्ण मंत्राचा होता पाठ, बुबुळ संचरले चक्षु कपाट, मग पूर्वस्थिती होणी चाट, तेजा लागी मिरवले. काय सांगायचे करणी, गुरुची करणी. मंत्र पूर्ण होताच त्या ठिकाणी पहिल्यापेक्षा तेजस्वी असा तो डोळा, तो नेत्र आणि त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. मग अंकी घेऊन गोरक्षनाथ, स्वकरे मुख कुरवाळीत, मग धन्य धन्य बा महित, तुची एक सत्शिष्य. तर त्याला मांडीवर घेतलेला आहे त्या बाळाला. त्या लहान होते ना, 12 वर्षाचे गोरक्षनाथ होते, आणि मांडीवर घेतलं. धन्य धन्य बा, खरंच तुझ्यासारखा तोच शिष्य ह्या महीवरती, ह्या पृथ्वीवरती, ह्या खरंच तुझी गुरुभक्ती पाहून मी धन्य झालो. मच्छिंद्रनाथ आणि आपल्या गोरक्षनाथाला, त्या बाळाला, त्या बालकाला म्हणत आहे. मग त्याशी घेऊन झाली या सांगोपांग भोजन, गोरक्षकाशी बोले मच्छिंद्र जान, बारे तव भक्ती पाहून, परमचित्ती संतोषलो. अशा प्रकारे भोजन झाल्यानंतर, त्यानंतर त्यांनी वडे खाल्लेले आहेत, भोजन झालेलं आहे त्यांचं, आणि त्याची भक्ती पाहून आणि मच्छिंद्रनाथ फार त्यांना आनंदित झालेले आहे. तरी मज पाशीचे विद्याधन, हृदयी साठवी ठेवून, मग अस्त्र विद्या दत्तात्रेय देणे, सकळ तुते निरूपिन. तर अशा प्रकारे जे काही माझ्याजवळ विद्या आहेत, जे काही माझ्याकडे शास्त्र आहे, शस्त्रास्त्रादी जे काही विद्या आहेत, अस्त्रविद्या, ज्या दत्तांनी, ज्या आदिनाथांनी, ज्या गुरूंनी